या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणू, अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नियोजन करत आहेत। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान किसन जाधव यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावी, यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटेला द्यावी अशी मागणी किसन जाधव यांनी अजित पवारांकडे केली आहे। सोलापूर शहरातील 3 पैकी 1 जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करतायत। याच पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट आणि चर्चा झाली आहे। यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास देखील या चर्चेच्या दरम्यान किसन जाधव यांना अजित पवारांनी दिलाय। या दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार यांनी निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी जोमानं कामाला लागतील असं देखील म्हणाले। नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंतांची मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीनं अजितोत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या मोफत नोंदणी शिबिर, 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट, क्षयरोग बाधितांना 6 महिन्यांचं अन्नधान्य किट यासह विविध विकास कामांचे शुभारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश होतो। यावेळी किसन जाधव यांनी अजितोत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे सन्मान चिन्ह अजित पवार यांना दिले। यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, माऊली जरग, महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंतांची मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं अशा सूचना देखील यावेळी अजित पवार यांनी केल्या। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।